बोलली? हं. रुमाल विसरली होतीस, खाली पडला होता. काही गोष्टी आयुष्यात मागे सुटून जातात, काही सापडतात, काही कधीच सापडत नाहीत. रात्र झालीये, जपून जा. जा म्हटलं ना. बस 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 बस. किती झाले? 100. थँक्यू. काय ग? हो, हळू हळू. वृंदा, काय 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 झालंय? थांब. पाणी. काय झालंय? शालू, कोणीतरी माझा पाठ लागतंय. कोण? माहित नाही, पण जे कोणी होते ते इथे घरापर्यंत आले. घरापर्यंत? अगं तू कशाला? थांब ग. कोणीच नाहीये. कोणीच नाही? शालू, मी खरं सांगते, कोणीतरी माझ्या मागावर होतं. शपथ खोटं सांगत नाहीये. मी खरं बोलते, ऐक माझं. आजकाल आपलं आयुष्य पण सस्पेन्स पिक्चर सारखं झालंय ना. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. पण काय ग, तू मला सांगायचंस ना कुठे होतीस, मी तुला घ्यायला आले असते. एकतर मुंबईत तू नवीन, बघतेस ना काय होतंय ते. आणि दिवसभरात तू मला एक साधा फोन पण करत नाही. मी करते तो पण लागत नाही का? तुला माहितीये, अगं तू बेपत्ताच अशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेले होती मी. शालू, खरंच सॉरी. अगं माझ्यामुळे फार त्रास होतोय ना तुला. पण मी तरी काय करू? दिवसभर इतक्या गोष्टी घडत होत्या की मला वेळच नाही मिळाला. शालू, कोणीतरी आहे ज्याला मी इथे मुंबईत आलेला आवडलेलं नाहीये. काय? कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवणे. शालू, अगं पण कोण आणि कशासाठी? आणि कोण लक्ष ठेवून आहे तुझ्यावर? काय करतेस ग तू? आणि होतीस कुठे दिवसभर? शालू, मी मोहनच्या घरी गेली होती. त्याच्याकडे स्वयंपाकाचं काम मिळालंय मला. तुला वेडबीड लागलंय का? तू मुंबईत मोहनला शोधायला आलीयस. आणि तू ज्याला मोहन समजतेस ना, तो अभिमन्यू किर्लोस्कर आहे. आणि त्या अभिमन्यू किर्लोस्करच्या घरी तू स्वयंपाकीण म्हणून काम करणार आहेस. कशासाठी? शालू, आई, खरंच वाटतंय की तो एवढा मोठा बिझनेसमॅन तुझा मोहन असेल? शालू, अगं मी जर हे स्वयंपाकाचं काम घेतलं ना, तर मला त्या घरात वेळ घालवता येईल. मोहन सतत डोळ्यासमोर असेल माझ्या.
आणि मग मला खात्री करता येईल ना की तो खरंच मोहन आहे, की घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाहीये आणि तिथे काम करायची अजिबात गरज नाहीये. जरा डोकं शांत ठेव आणि विचार कर. अगं, या मोठ्या माणसांची गणितं वेगळी असतात. आज जे झालं ते पुन्हा तुझ्या बरोबर झालं तर तुझ्या सासू सासऱ्यांना काय उत्तर द्यायची मी? शालू, मी तुला सांगितलंय ना, मला माझ्या बाजूने कुठेच कमी नाही पडायचंय. मी त्या घरात कामाला गेले तरच मला कळणार आहे तो माझा मोहनच आहे. अभिमन्यू किर्लोस्कर आहे. घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाही. अगं, तुला काय झालं तर? माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल, पण मी माझ्या मोहनला शोधून काढणार. मोहन मोहन मोहन. शालू, अगं ऐक. शालू, ऐक ना. शेरू का भुकतोय? कोण आहे? हरी काका? हो हरी काका. हरिओम. काय करते एवढ्या रात्रीचं? मी काय करणार? समजा तो वरचं ठरवतो. कोण? वरचा. अहो ते नाही, तुम्ही इतक्या रात्रीचं इथे काय करता ते विचारतोय. शेरूनं हाक दिली, त्याला फिरायचं होतं. त्याला बी मीच लागतो. माझ्याशिवाय कुणाचं ऐकतो का तो? हो, ते पण आहेच म्हणा. चल शेरू. रघु, हा. ती बाई कोण होती जी सकाळच्याला आली आणि रात होईस तो घरातच होती? कोण बाई? नाही, कोण बाई बी कोण नव्हतं आलं इथं. कामाकडे लक्ष दे. वरचा समदे हिशेब ठेवतो. या घरात काय चाललंय काही कळत नाहीये. शेरू, तू तरी या घराकडे लक्ष दे बाबा. माझा तुझ्यावरच विश्वास आहे. तुझ्याशिवाय कोण आहे माझं या घरात? आणि या घरात जे काही घडतंय ना त्यावर लक्ष ठेवायला हवंय. वरचा समद बघतोय, तो समदे हिशोब करणार. हरिओम हरिओम हरिओम. काय ग, कुठे निघालीयस? काय ग, तू पुन्हा त्या किर्लोस्करच्या घरी चाललीयस ना? पराठे बनवून ठेवले, तू खाऊन घ्या. अशी उपाशी बाहेर पडू नकोस. विषय बदलण्यात अगदी एक्सपर्ट झालीयस तू. काल सांगितलं ना मी तुला की घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाही म्हणून. का ऐकत नाहीस तू माझं? हे बघ शालू, तो मोहनच हे समजून घेण्यासाठी हीच एक संधी आहे माझ्याकडे. मला जाऊ देत प्लीज. काय खूळ घालून घेतलेस ग डोक्यात? वृंदा, अगं मोहन गेलाय. 1 वर्ष झाले त्याला जाऊन. तुम्हा सगळ्यांना काय बोलायचंय ना ते बोला, पण मला माहितीये माझा मोहन जिवंत आहे. तो कोणी अभिमन्यू किर्लोस्कर नाहीये, तो माझा मोहन आहे. कळत का नाहीये? कर्म माझं. मला फक्त हे कळत नाहीये की मोहन अभिमन्यू किर्लोस्कर म्हणून त्या घरात का राहतोय. बरं मला सांग, तुला मोहनची एखादी जन्मखूण आठवते का? वृंदा, जरा पाणी आणतेस का ग? आले. काय ग, काय बघतेस? अगं सांग. ते छान आहे. तीळ नशीबवान पण आहे. नशीबवान का बरं? हो मग, दिवसभर असा तुझ्या हृदयाजवळ असतो तो. माझं कुठे एवढं नशीब. अगं तीळ तर हृदयाजवळ आहे, पण माझ्या हृदयात तर फक्त तू आहेस. या हृदयाचा 7-12 तुझ्या नावावर आहे.
इथं दुसऱ्या कोणाला एंट्री नाही. दुसरं कोणी तुझ्या सावलीला उभं राहिलं ना तर 3:13 वाजवेल ही वृंदा तिची. अरे बापरे, तू असताना कोणाची हिंमत आहे माझ्या वाटेला जायची? बरं बास झाला आता, उशीर होतोय कामाला जायला. पण चहा टाक ना तुझ्या हातचा. तुझ्या हातच्या चहाशिवाय दिवस सुरू होत नाही माझा. आलंच. काय ग, काय विचारते मी? कुठे हरवलीस? मोहनची एखादी जन्मखूण किंवा काही? तीळ. मोहनच्या छातीवर एक तीळ आहे. ही शपथ, वाट लागली. का, काय झालं? आता ते अभिमन्यू किर्लोस्करच्या छातीवरचा तीळ तू कसा काय बघणार? म्हणजे तीळ आहे का नाही हे बघण्यासाठी अभिमन्यू किर्लोस्करला उघडं बघावं लागेल. आता एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक अभिमन्यू किर्लोस्कर स्वयंपाक करणाऱ्या बाई समोर उघडा येईल का? तो काय सावरियामधला रणबीर कपूर आहे का सर्वांसमोर उघडा यायला? हे बघ, हे खूप डोक्यातनं काढून टाक आणि हे सस्पेन्स खेळणं जरा बंद कर. चालू. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कुणी नाहीये. शालू, हे बघ. अगं ते मांजरींचं काम असणार. मांजरी खूप झाल्यात गे एरियात. नाहीतर कोणच्या धक्क्याने पडलं असेल. बरं चल, निघते मी आता. अगं, आता मी तुला समजावलं ना एवढं तरी तुला तुझ्या मनातच करायचंय. शालू, हे कोडं जर आपल्याला सोडवायचं असेल ना तर मला किर्लोस्करांच्या घरी जावंच लागणार. मी निघते. अगं, रामदादा, खतं घालायची वेळ झाली हा. आणि झाडांना नीट पाणी द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एकही झाड सुकता कामा नयेत. काही सुगरण बिगरण नाहीये, काही चव बिव नाहीये हिच्या हाताला. काल पहिल्याच दिवशी ही पोर रडली. कोणाच ठाऊक आज येते का नाही. ये, तुझीच वाट बघत होते मी. शेरू, पाहिलंस, काल एकच दिवस भेटलीस त्याला आणि किती जीव लावलास. त्याला किती आनंद झाला पाहिलास का? हो ना शेरू, तुला आनंद झाला की नाही? खूप. मला वाटलं तू आज येतेस की नाही. आजी, का असं का वाटलं तुम्हाला? अगं, काल तुझा पहिलाच दिवस आणि अभिमन्यूनी एवढं तोंड सोडलं तुझ्यावर. किती वाईट वाटलं ना. म्हणजे मी तुला अन्नपूर्णा म्हंटल आणि अन्नपूर्णेच्याच डोळ्यात पाणी आलं. चांगलं नाही वाटलं ग मला. आजी, अहो, तुम्ही मला इथे घरात इतकं प्रेमानं घेऊन आला, मला माया केली, हेच खूप आहे हो माझ्यासाठी. मला गरज होती म्हणून काम दिलं. आता तुमच्या गरजेला मी नाही येणार का? मुळाची आहेस. बरं चला, मी सगळ्यांसाठी आल्याचा चहा टाकते. हा, नको नको, चहा नंतर कर. आधी साहेबांच्या दिवसाची सुरुवात करून दे. म्हणजे अगं, एक नियम लक्षात ठेवायचा. अभिमन्यूला सकाळी उठल्याबरोबर गरमागरम कॉफी लागते. ती जर त्याला मिळाली नाही तर सगळं घर डोक्यावर घेत होतो. म्हणून सगळ्यात आधी त्याची कॉफी. बर बर,
लगेच करते. येस मोनिका, आय रिमेंबर. आज जी आपली लँड डील आहे त्याचे सगळे प्रिपरेशन झालेत. ओके, सगळ्यांना रेडी राहायला सांगा, मी पोहोचतोय. या, थँक्यू. सौभाग्यवती दुर्गमे विश्वासात्मा दूढव्रता तथापि सा न खिद्येत धैर्य यस्याः परं धनम् प्रमान् हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चला स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती. संकटांना हरवून दे काळाशी ही झुंज चक्रव्यूह भेदून घे सौभाग्याचा शोध जन्मजन्मीच्या नात्याचे जुळले बंधन भयान खेळ भ्रमाचे हे कसले ग्रहण अग्नीच्या साक्षीने जे घेतले वचन जगण्याच्या अर्थाचे हो दे रक्षण या रणाची तू रागिणी कर शत्रूचे दहन. आता ते अभिमन्यू किर्लोस्करच्या छातीवरचा तीळ तू कसा काय बघणार? म्हणजे तीळ आहे का नाही हे बघण्यासाठी अभिमन्यू किर्लोस्करला उघडं बघावं लागेल. सौभाग्यवती वृंदामोहन सौभाग्यवती वृंदामोहन सौभाग्यवती वृंदामोहन सौभाग्यवती वृंदामोहन. हॅलो. हा, कोणाचा फोन आहे? रॉंग नंबर होता. उठसूट कसे रॉंग नंबर येतात तो तुम्हाला? अगं, सीए हर्षवर्धन किर्लोस्कर हे मोठं नाव आहे. मोठे मोठे राजकारणी, बिझनेसमन यांचे सगळ्यांचे पैसे मॅनेज करताना असे काही फोन रॉंग नंबर म्हणून डिस्कनेक्ट करावे लागतात. हो का? असे आयुष्यभर लोकांचे पैसे मॅनेज करत राहिलात ना, म्हणून भीक लागली आपल्याला. भीक लागली? अगं काय बोलतेस तू? केवढे पैसे आहेत आपल्याकडे? म्हणजे आयुष्यभर पुरतील इतके पैसे आहेत. शिवाय घरात नोकर चाकर आहे, ऐश्वर्यात अगदी सुखात राणीसारखी लोळतील तू. हो, हे सगळं जे ऐश्वर्य आहे ना, ते तुमच्या पुतण्याचं अभिमन्यूचं आहे. आपण आश्रित आहोत, गुलाम आहोत त्याचे. हा, एवढं हलक्यात घेऊ नकोस तू तुझ्या नवऱ्याला. नाही, ते जमिनीचं डील आज अभिमन्यूच्या गळी उतरवतो की नाही बघच तू. तुमचं बोलणं म्हणजे हवेत बाता आहेत हो नुसत्या. ज्याला खरंच काहीतरी करून दाखवायची खुमखुमी असते ना, तो तुमच्यासारखा हातावर हात ठेवून बसत नाही, काहीतरी करून दाखवतो. 1-2 महिन्यामध्ये 10-20 लाखाचं डील क्रॅक करणं आणि अभिमन्यू सारखं सगळं ताब्यात घेणं, दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक कळत नाहीये का तुम्हाला?
ही चिल्लर कमावणं सोडा. सर्व वशे मम सदा सर्व मम विधेय सर्व मम विधेय सर्व वशे मम सदा सर्व मम विधेय सर्व वशे मम सदा सर्व मम विधेय सर्व वशे मम सदा. बरं झालं आली सत्या. तुला ते आश्रमासाठी पैसे हवे होते ना, चेक तयार करून ठेवलाय, घेऊन जा. सर्व वशे मम सदा सर्व मम विधेय माझ्यापेक्षा लहान आहे तो, पण डोकं कमाल आहे. बिझनेसचा एवढा मोठा व्याप वाढलाय तरी सगळीकडे चौफेर नजर असते त्याची. बारीक लक्ष असतं सगळ्या गोष्टींवरती. त्या अभिमन्यूला बरबाद नाही केलं तर नावाची संजीवनी नाही. संजीवनीचा नाद आयुष्य बरबाद. अगं जरा डोक्यावर बर्फ ठेव, नाहीतर आपण बर्बाद व्हायचो. मी आयुष्यभर गप्पच राहायला सांगावं मला. आत्या, सर्व वशे मम सदा सर्व मम विधेय. तू सांगितली होतीस तीच अमाऊंट आहे, चेक करून घे. ओके, ठीक आहे. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू आत्या. आत्या, काय काय बघतेस? काय हवंय का? अभिमन्यू तू एकटा नाहीयेस इथे.